एकदा जर तुम्ही मसाला पाव खाल्लात तर तुम्ही पावभाजी विसरूनच जाल. याच्या एका घासामध्ये तुम्हाला पावाचा आणि भाजीचा फ्लेवर कळतो. आज आपण मसाला पाव तयार करणार आहोत. रेसिपीला सुरुवात करते. मसाला पाव करण्यासाठी पहिले कढई तापवून घ्यायची. त्यामध्ये तेल वापरायचं आहे. तेल जरा जास्त घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जिरं पहिलं घालायचं आहे आणि कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा असा मस्त परतून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. ती सुद्धा अशी परतून घ्यायची आहे. नंतर आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे. ती सुद्धा मस्त अशी परतून घ्यायची आहे. तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे सगळे मसाले घालायचे आहेत. लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, हळद. हे मसाले घालून सुद्धा आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याला त्याच्यामध्ये पावभाजी मसालासुद्धा ॲड करायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करा. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. नंतर आपल्याला थोडं पाणी वापरायचं आहे आणि भाजी तयार करायची आहे. बघा किती मस्त भाजी झालेली आहे. पॅनवर बटर ठेवा. पहिले पाव इकडून तिकडून सगळे गरम करून घ्या. मस्त पाव गरम करून घेतले की नंतर आपल्याला मागच्या साईडनी पण पाव असे मस्त भाजून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे आहेत. परत थोडं तेल टाकून आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची आहे तव्यावर आणि त्याच्यावर असे पाव आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. भाजी बघा कसली भारी दिसते पॅनवर. त्यानंतर आपल्याला हे पाव असे लावून घ्यायचे आहेत आणि ह्या भाजीमध्ये पाव मिक्स करून असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि आपला मसाला पाव कसा तयार झालेला आहे बघा. थोडं जास्त कट झालं त्याच्यामुळे पाव पलटी होताना तो सुटल्या जातोय आणि हा मसाला पाव कसा तयार झालेला आहे बघा. तोंडाला असं पाणी येतं बघूनच. कसलं भारी वाटतं. तुम्ही पावभाजीच विसरून जाल मसाला पाव जर असा घरी करता आला तर. अशा पद्धतीने मी मसाला पाव तयार केलेला आहे. कोथिंबीरने गार्निश करू आणि मसाला पाव तयार झालेला आहे. बघा एकदा ट्राय करा पाव मसाला कसा बनवलेला आहे. रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.